करते। त्यांचा आतापर्यंतचा जो इथपर्यंतचा जो प्रवास आहे हा भारतीय जनता पक्ष म्हणून अजिबातच सोपा नव्हता। हेमंत यांच्याकडे आज खासदार म्हणून मी बघते, परंतु त्यांना मी अनेक वर्ष सौदासाहेबांच्या निवडणुकीपासून आम्ही या भागामध्ये काम करतो। मैं आप सबको बता दूं, ये जो हमारी कॉन्स्टिट्यूएंसी थी, ये तब तो मतलब बनगा साहब यहाँ से चुनाव लड़ते थे और ये कॉन्स्टिट्यूएंसी तब नीचे घोटी तक चलती थी। दहाड़ू भी था उसमें, लेकिन वो नासिक तक जाती थी। वहाँ पर त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी हे सगळं त्याच्यामध्ये यायचं। आणि त्यावेळेला इथे लाल बावट्याची एवढी दहशत असायची की आज जर का कमळाचं फूल घेऊन, कमळाचा झेंडा घेऊन जर का कोणी दिसलं तर उद्या सकाळ तो पाहू शकेल की इतकी भीती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होती। कोणाचं घर फोडलं जाईल, कोणाची गाडी फोडली जाईल, कशाचा काहीही धर्मंद नसायचं, इतकी दहशत या भागामध्ये होती। आणि या दहशतीच्या काळामध्ये आमचे दोन हिरे विष्णू सौराजी आणि चिंतामणजी वनगा यांनी या दहशतीतही जनता पक्षाचं कमळ इथे कायम ठेवलं। आज आपण जे इथे विधानसभांच्यासाठी हट्ट धरतोय त्या सगळ्यांचा पाया त्या त्यांच्या योगदानामध्ये आहे। त्यांच्या बरोबरीने काम करणाऱ्या अनेक जणांना अनेक पद्धतीचा त्याग करावा लागलेला आहे, बलिदान द्यावं लागलेलं आहे। आणि त्याच्यातून आज आपण भारतीय जनता पक्षाला लढण्यासाठी साहीच्या साही विधानसभा द्या ही म्हणण्या इतपतची मजल गेलेली आहे। आणि म्हणून मला नेहमी हे सांगावंसं वाटतं की जसं आज आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या फोटोला नमन करतो। भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की जो विचारांवर चालतो, जो आदर्शांवर चालतो। हे आदर्शांचं अधिष्ठान आहे ते आपल्याला दिलंय पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी, जिन्होंने हमें हमारी पार्टी की संविधान की जो बातें हैं वो उन्होंने दी है। तो ऐसे ही प्रवास कर रहे थे, किसी कार्यकर्ता के घर पे बैठे थे, कार्यकर्ता बैठे थे, आपस में बातचीत हो रही थी, सामने एक मंदिर दिखाई दे रहा था। तो उन्होंने सब कार्यकर्ताओं से पूछा कि भाई आपको ये मंदिर दिखाई दे रहा है, इसमें क्या क्या दिखाई दे रहा है? तो किसी ने कहा कि अरे मुझे तो वो सोन्यानी चमकणारा कलश है वो दिसतोय। किसी ने कहा कि अंदर की मूर्ति बहुत खूबसूरत है, ये मुझे बहुत अच्छी लगती है। तो किसी कार्यकर्ता ने कहा कि देखो इस मंदिर का जो सभा मंडप बना हुआ है वो कितना खूबसूरत बना हुआ है, मुझे ये बहुत अच्छा लगता है। तो हर एक ने अपने अपने मन से जिसको जो अच्छा लगा वो बात कही। पंडित जी ने सबकी बात सुनी और बाद में उन्होंने कहा कि अरे भैया ये बातें तो सब ठीक है, आपको ये सारी बातें आपको दिखाई दी, इन सारी बातों के लिए आपके ध्यान में मतलब एक जगह थी, पण या मंदिराची रचना जी आहे, हे मंदिर ज्या पायऱ्यांवर उभं आहे ती पायरी कोणालाच दिसली नाही का? मला असं वाटतं की आपल्यासाठी हा खूप मोठा संदेश आहे। आणि म्हणूनच आज ज्या वेळेला डॉक्टर हेमंत सौरांचं खासदार म्हणून आपण कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यावेळेला हे पायीचे दगड या जिल्ह्यातले, या आजूबाजूच्या परिसरातले जे होते यांचं विस्मरण होऊ न देणं ही देखील आपली जबाबदारी आहे। आणि आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे, कारण आज आपल्याला दिसतोय तो फक्त मंदिराचा कळस दिसतोय। भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये अव्वल स्थानावर असलेला भारतीय जनता पक्ष आज आपल्याला दिसतोय। आणि म्हणूनच आज सत्तेमध्ये मला काय स्थान मिळेल असा विचार आपल्या मनामध्ये येतोय। तो गैर नाही, तो आवाजही देखील नाही, परंतु त्या सत्तेच्या उच्च स्थानापर्यंत पोहोचत असताना आपल्या पायीच्या ज्या पायऱ्या आहेत त्यांचं देखील आपण सगळ्यांनी स्मरण ठेवलं पाहिजे असं मला वाटतं। या कार्यकारिणीला एक महत्त्व आहे। भारतीय जनता पक्षाची ही रचना अशी आहे, भारतीय जनता पक्षाचं संविधान हे सांगतं की राज्याची कार्यकारिणी झाली की राज्याच्या कार्यकारिणीनंतर आपल्याला जिल्ह्यांची कार्यकारिणी करायची असते आणि जिल्ह्यांच्या कार्यकारिणीनंतर आपल्याला मंडलाची कार्यकारिणी करायची असते। याचं कारण असं की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, म्हणून राज्याच्या कार्यकारिणीमध्ये जे ठरेल ते
माझ्या बूथच्या कार्यकर्त्यापर्यंत जसंच्या तसं पोहोचलं पाहिजे, याचं कारण म्हणून या अशा पद्धतीच्या कार्यकारिण्यांची बैठक केली जाते. याचं दुसरं एक कारण असं की भारतीय जनता पक्षाची ताकद, भारतीय जनता पक्षाची शक्ती आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा वाहक हा तुमच्या माझ्यासारखा खाली काम करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे त्या कार्यकर्त्यापर्यंत भारतीय जनता पक्षाचे विचार, त्यांचे निर्णय पोहोचणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून आज या कार्यकारिणीचं प्रयोजन आहे. राज्याच्या कार्यकारिणीमध्ये आपल्यापैकी अनेक जण उपस्थित राहिले असतील. त्याच्याही व्यतिरिक्त अनेक जणांनी लाईव्ह देखील ते सगळे कार्यक्रम पाहिले असेल आणि त्यामुळे आपल्या नेत्यांनी त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत झालं असेल. आज जेव्हा आपण, तुम्ही मगाशी बोलताना आपण उल्लेख केला, अभिनंदन केलं की खासदारांचं देखील आणि पालकमंत्र्यांचं देखील, या सगळ्यांना म्हणजे या दोन नेत्यांचा हेवा वाटावा असंच इथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रेम दिलेलं आहे. अशीच इथल्या कार्यकर्त्यांची ताकद आहे. त्यामुळे हे दोन नेते भाग्यवान आहेत. परंतु मला असं पुढच्या काळातही ही लिगसी, ही परंपरा अशीच पुढे जाणार आहे. त्यामुळे याच्या पुढच्या सगळ्या नेत्यांना देखील इथल्या कार्यकर्त्याकडनं हेच प्रेम, हाच विश्वास मिळेल याची देखील मला आज तरी इथे खात्री वाटते. भारतीय जनता पक्षाची स्थापना जेव्हा झाली 1980 साली, 1980 साली जेव्हा स्थापना झाली त्याचा मेळावा मुंबईमध्ये झाला. आपले पहिले अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयींनी तेव्हा तिथे आपली काहीच ताकद नव्हती. 1980 साली भारतीय जनता पक्षाची काहीच ताकद नव्हती. अशा वेळेला देखील अटल बिहारी वाजपेयीजींनी असं म्हटलं होतं त्या अधिवेशनामध्ये की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. भारतीय जनता पक्षाची ताकद त्यावेळेला खूप कमी होती. अटल बिहारी हे तर कवी मनाचे नेते होते. त्यामुळे सगळ्यांना असं वाटलं की अरे ये तो कवि हृदय का नेता है, ये तो इसकी कवि कल्पना है. अंधेरा तो छटेगा, सूरज भी निकलेगा, लेकिन क्या कभी कमल खिल पाएगा? नहीं खिल पाएगा. तर त्यांची खिल्ली उडवली गेली होती. परंतु भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा इतका समर्पित कार्यकर्ता आहे की त्यांनी ज्यांनी या विधानाची खिल्ली उडवली होती त्या सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालत या देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आणली आणि पंतप्रधानपदी बसवलं अटल बिहारी वाजपेयी. त्याच्या पुढच्या काळामध्ये सत्तेचा खेळ, कधीतरी कोणीतरी सत्तेत येणार, कधीतरी कोणीतरी खाली बसणार. त्या सगळ्या खेळामध्ये पुन्हा एकदा आपल्याला मागच्या सीटवर बसायची वेळ आली. परंतु अटल बिहारी वाजपेयींची ती जी घोषणा होती त्या घोषणेला प्रमाण मानून अत्यंत निष्ठेने, प्रामाणिक प्रयत्नाने कार्यकर्त्यांना आवाहन देत नरेंद्र मोदी नावाचा एक कार्यकर्ता उदयाला आला आणि त्यांनी पुन्हा एकदा अटलजींचं स्वप्न सत्यात परावर्तित केलं. ते केवळ तुमच्या कार्यकर्त्यांच्या, तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आज गेली 10 वर्ष या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आहेत. त्यांनी पुन्हा सत्तेमध्ये येऊ नये म्हणून जंग पछाडलं गेलं. पण तरी देखील कार्यकर्त्यांची ताकद मोठी ठरली आणि पुन्हा 5 वर्षांसाठी नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले. त्या दिवशी तर अमित भाई शाह जी म्हटलं, आप तो 15 साल की बात कर रहे हैं, 20 साल की बात कर रहे हैं, लेकिन मैं आपसे कह देता हूं कि अगले 30 साल तक भारतीय जनता पार्टी को इस सत्ता से कोई भी मिला नहीं. ही ताकद आहे भारतीय जनता पक्षाची. हीच ऊर्जा आपल्याला काम करण्याचं बळ देत असते. येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय होईल काय नाही हे आपल्याला आज सांगता येणार नाही. परंतु मला असं वाटतं की इथे गेल्या निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती इथला खासदार जरी निवडून आलेला असला तरी भारतीय जनता पक्षाला काही अंशी महाराष्ट्रामध्ये थोडीशी पडती बाजू घ्यावी लागली होती. आणि मला असं वाटतं की त्याचं कारण आपल्या कार्यकर्त्यांमधली थोडीशी निष्क्रियता किंवा निष्काळजीपणा आहे असं म्हणायला वाटते.
अनेक दिवस आपले अध्यक्ष आपल्याला सांगतायत की बूथ सक्षम करा, बूथ सशक्त करा, मेरा बूथ मजबूत हे ब्रीद घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आपल्याला कदाचित असं वाटलं की अरे ये बूथ मजबूत करके क्या होगा, मैं कहीं जाऊंगा, किसी सम्मेलन में जाऊंगा, 2-4 भाषण दे दूंगा तो मेरे तो वोट ऐसे ही बढ़ जाएंगे. लेकिन ये बात सच नहीं थी, ये बात सच नहीं थी, क्योंकि हम बूथ पर लड़ाई करते करते कहीं पर कम हो गए, इसलिए हमारा जो वोटों का जो उसका हिस्सा था वो कम हो गया. लेकिन अब की बार हमें ये रिस्क नहीं लेनी है. आमचे सगळे नेते जे आहेत ते याच्यासाठी तुटून पडलेले आहेत, काम करतायत, आपल्याला कामही देत आहेत. मला तुम्हाला सगळ्यांनी अशी विनंती करायची आहे की आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा आपला बूथ मजबूत करण्याकरता कंबर कसून कामाला लागलं पाहिजे. माझ्या बूथवरती 51% लढाई, माझ्या बूथवरती आणखी 300 मतं मी कसं वाढवू शकू याच्यासाठी जर का प्रयत्न केले तर अजूनही आपल्या हातामध्ये वेळ आहे, हम ये जरूर कर सकते हैं. जसं आता मगाशी सांगितलं गेलं की मतदानाचा टक्का आज तुमच्याकडे जरी मतदान चांगल्या पद्धतीने अनेक शहरी भागांमध्ये हा अनुभव आलेला आहे की मतदार यादीतली नावं कमी झालेली आहेत. ती मतदार यादीतली नावं एका कुटुंबातल्या 4 जणांची नावं एका बूथवर तर 2 जणांची नावं आणखी कुठल्या तरी बूथवर अशा पद्धतीचे घोळ घातले गेले. निवडणूक आयोगाने आपल्याला सांगितलं होतं की सगळे बूथ खालीच असतील, वर कोणीही जाणार नाही. परंतु ते करत असताना तिथे ज्या सोयी सुविधा द्यायच्या होत्या देण्यामध्ये निवडणूक आयोग कमी पडलं आणि त्यामुळे थोडासा या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला. आणि तिसरी आघाडी जी होती त्या तिसऱ्या आघाडीने खूप मोठं रान उठवलं. अनेक विषय त्यांनी थेट एक फेक नॅरेटिव्ह तयार केला आणि त्या फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून त्यांनी मतदानाचा टक्का भारतीय जनता पक्षाच्या पर्यंत कसा पोहोचणार नाही याची काळजी घेतली. आता तुम्हा सगळ्या कार्यकर्ता बंधू भगिनींना एकच विनंती करायची आहे की आपल्या पुण्याच्या कार्यकारिणीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी एकच आवाहन केलेलं आहे की आता काहीही झालं, कुठलाही नॅरेटिव्ह प्रयत्न केला त्यांनी, कुठलाही नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला तरी देखील त्याला तुम्ही आता थेट उत्तर द्या. मैदानामध्ये उतरा, लढा, भिडा आणि नडा. तुम्हाला वाचवण्यासाठी आपले नेते गंभीर आहेत. आता याच्या पुढे कोणालाही कुठल्याही प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याची संधी कोणीही देऊ नका. हे खोटं बोलतात आणि रेटून बोलतात, खोटं बोलतात आणि रेटून बोलतात. म्हणूनच खरं काय आहे ते सांगण्याकरता आपल्याला आता बूथवरती आपापल्या मतदारांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि ते आपण केलं पाहिजे. आपण सीट मागतो, आपण मतदानासाठी चिन्ह मागतो, परंतु ते चिन्हाला सन्मान देऊ शकू अशी परिस्थिती देखील आपणच खाली निर्माण केली पाहिजे आणि ते करण्याची विनंती करण्याकरता आज मी इथे आलेली आहे. अनेक कार्यक्रम आपल्याला असं वाटत ना पक्ष किती कार्यक्रम देतोय, पक्ष किती कार्यक्रम देतोय, परंतु पक्ष कार्यक्रम देतोय ते तुमच्या सोयीसाठी. उद्या इथे देवेंद्रजी येणार नाहीयेत निवडणूक लढवायला, इथे बावनकुळेजी येणार नाहीयेत, इथे माधवीताई येणार नाही किंवा राणीताई येणार नाही. इथे तुम्हालाच स्थानिक नेता म्हणून सिद्ध व्हायचं आहे, इथे स्थानिक नेता म्हणून तुम्हालाच उदयाला यायचं आहे आणि तुमचं स्थानिक नेतृत्व इथे एस्टॅब्लिश होण्यासाठी तुम्हाला बूथपर्यंतची पकड तुमची घट्ट करायची आहे आणि ती करण्याकरताची संधी तुम्हाला पक्ष देत आहे. तुम्हाला त्याचा विचारही करायचा नाहीये की काय कार्यक्रम घेऊन बूथपर्यंत जाऊ, कार्यक्रमही पक्ष देत आहे. तुम्हाला फक्त थोडी कसदी घ्यायची आहे. 30 जणांची एक टीम प्रत्येक बूथवरती बनवायची आहे आणि त्या 30 जणांच्या माध्यमातून तुम्हाला 1000 मतदारांपर्यंत. आत्ताच्या या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचं राजकारण झालं, जातीचं राजकारण झालं, धर्मांधतेचं राजकारण झालं. याच्या पुढच्या काळातही राजकारणाची दिशा योग्य नाही हे आता रोज सकाळी 9 वाजता टीव्हीवरती जो एक पोपट येतो बोलायला त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळत असेल. परंतु त्याच्या विरोधामध्ये बोलण्याकरता तुमच्यापैकी प्रत्येक जण आता तयार झाला पाहिजे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आता पेटून उठलं पाहिजे. रोज उठून देवेंद्रजींवरती आरोप केले जातात, त्यांच्याबद्दल गरड ओकली जाते. तुम्हाला हे मान्य आहे? तुम्हाला ह्याचा राग येत नाही? मग राग येतो तर तो व्यक्त नको का करायला? ती करण्याकरता, तो राग व्यक्त करण्याकरता तुम्ही कोणाच्या आदेशाची वाट बघताय? तुम्हाला कोणाच्या संदेशाची वाट बघायची आहे? कोणाच्याही संदेशाची वाट बघू नका. इथलं जे तुमचं राजकीय
स्थानिक राजकीय आहे, वातावरण जे आहे किंवा स्थानिक राजकारण आहे, त्या स्थानिक राजकारणाला तुम्ही तोंड द्या, त्याच्यासाठीचं वातावरण तुमच्यासाठी पोषक आहेच. परंतु आता आपण महाराष्ट्राच्या निवडणुकांना सामोरं जाणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या नेत्यावरती जर का कोणी बोट उठवत असेल तर त्याचं बोटच नाही तर त्याचा हात देखील मुरगाळून ठेवायची ताकद आता केवळ तुमच्या जिल्ह्याचा विचार करतो. केवळ तुमच्या जिल्ह्याचा विचार करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी पुढे होणार थोडंसं आपल्या राज्याचा विचार केला पाहिजे. रोज उठून आपल्यावरती टीका केली जाते, रोज उठून भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्याबद्दल बोललं जातं, रोज उठून आपल्या नेत्यांना टीकेच्या धारेवरती धरलं जातं. तर मला एकच कळत नाही की यांनी केली ती चाणाक्षगिरी होती, ते चाणाक्ष राजकारण होतं आणि बाकी पक्षांनी केलं तर ती गद्दारी होते. मला असं वाटतं की गद्दार कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला पुढे जाऊन आत्मविश्वासाने सांगण्याची जबाबदारी आता तुमच्यापैकी प्रत्येकाची आहे. हो, आम्ही युतीत लढलो, आम्ही महायुतीमध्ये लढलो. तुम्ही जर का त्यावेळेला चुकीचा निर्णय घेतला नसता, भारतीय जनता पक्षावरती जर का तुम्ही विश्वास ठेवला नसता तर भारतीय जनता पक्षाला देखील कोणताही निर्णय घेण्याची संधी मिळाली नसती. परंतु तुम्ही चुकीच्या पद्धतीने सत्तेमध्ये आलात, तुम्ही चुकीच्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष असताना देखील केवळ त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या लालसेने आजपर्यंत तुमच्या वाडवडिलांनी जे विचारांचं दान तुम्हाला दिलेलं होतं त्याच्याशी प्रतारणा करून तुम्ही सत्तेसाठी लागून चालन केलं आणि चुकीच्या माणसांना सोबत घेऊन तुम्ही सत्तेपर्यंत आलात. आणि आज तुम्ही ज्या वेळेला आम्ही लोकांच्या भल्यासाठी, जनतेच्या भल्यासाठी काहीतरी चांगले निर्णय घेण्याकरता सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आमच्यावरती टीका करता. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ही टीका खपवून घेणार नाही आणि याच्यापुढे तुम्ही जर का काही बोलाल तर त्याला प्रत्युत्तर ऐकण्यासाठी देखील विरोधकांनी आता त्याचे कान तयार ठेवावे. अशा पद्धतीची तुमची दहशत आता तुम्ही समाजामध्ये निर्माण करा. भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा वाहक म्हणून तुमची ही जबाबदारी आहे, ती तुम्ही सगळ्यांनी पार पाडली पाहिजे. आपण सगळेजण छत्रपती शिवरायांचा आदर्श मानतो, त्यांच्या आदर्शावरती चालतो. छत्रपती शिवरायांचे गुरु होते समर्थ रामदास. समर्थ रामदासांनी काय सांगितलं? ठकासी भावे महाठक, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटन झालेची पाहिजे. जर छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन जायचा असेल तर छत्रपती शिवरायांच्या गुरूंनी त्यांना दिलेला मंत्र देखील आपल्याला प्रमाण मानून चालला पाहिजे की ठकासी भावे, काहीही किंतु परंतु मनामध्ये बाळगू नका. गेल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे ना थोडासा डिफेन्सिव्ह मोड मध्ये आलेला दिसतोय. काही गरज नाहीये. आपल्या नेत्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत ते विचारपूर्वक घेतलेले आहेत, महाराष्ट्राच्या भल्यासाठी घेतलेले आहेत, इथल्या जनतेच्या सुरक्षित भवितव्यासाठी घेतलेले आहेत. त्याच्याबद्दल स्वतःच्या मनामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारची शंका किंतु परंतु बाळगू नका. त्याची चर्चा आपसात करू नका. तुमच्या मनामध्ये जर का काही किंतु परंतु असेल तर इथे बसलेल्या सगळ्या नेत्यांपर्यंत तो व्यक्त करा. त्याची चर्चा समाजामध्ये जाऊन करू नका. आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवा. आपले नेतेच या अशा निर्णयांमधून आपल्याला सत्तेच्या सोपानापर्यंत नेणार आहे आणि आपल्याला सत्ता हवी आहे ती या महाराष्ट्रातली जनता ही 2.5 वर्षामध्ये योजना आणि विकासापासून जी मागे पडली होती तिला पुन्हा एकदा त्याच स्पीडने विकासाच्या वाटेवर नेण्याकरता हे डबल इंजिनचं जे सरकार आहे केंद्रामध्ये आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये देखील आपली सत्ता येण्याकरता हे करणं आवश्यक आहे. कोणाशी युती केली, काय युती केली, कोणाला कुठल्या सीट मिळणार, किती सीट्स मिळणार, नेते आहेत ना याचा विचार करायला. एक लक्षात ठेवा, याच्या पुढच्या निवडणुका या महायुतीच्या निवडणुका असतील. याच्या पुढची सत्ता ही महायुतीची सत्ता असेल. हे आजच्या घडीची खुंगाट बांधून या सभागृहातून बाहेर जा. याची चर्चा आपसामध्ये न करता
लोकांमध्ये आत्मविश्वासाने जा आणि लोकांना सांगा की होय, आम्ही महायुतीत लढणार आणि आम्ही महायुतीचंच सरकार आणणार, आम्ही महायुतीचाच मुख्यमंत्री आणणार. हे सगळे जे आता बोलतायत ना, त्यांची स्थापना पण झाली नव्हती त्यावेळेपासून भारतीय जनता पक्ष राजकारणामध्ये काम करतो, त्या वेळेपासून भारतीय जनता पक्ष काम करतो. त्यामुळे तो कुठला सिनेमा त्याच्यातला अमिताभ बच्चनचा डायलॉग होता शहनशाह, त्याच्यामध्ये त्याचा डायलॉग काय होता की रिश्ते में तो हम सबके, या सगळ्यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून भारतीय जनता पक्ष अस्तित्वात आहे. त्यामुळे रिश्ते में तो हम सबके. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातच लढल्या जातील, याबद्दल तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका. येणाऱ्या निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातच लढल्या जातील. त्याच्यामध्ये सोबत कोणाला घ्यायचं, कोणाला किती वाटा द्यायचा हे आपले नेते ठरवतील. आपल्याला फक्त आपल्या वाट्याला येणारा जो कोणी उमेदवार असेल त्याला पूर्ण क्षमतेने निवडून द्यायचं आहे. त्याला पूर्ण क्षमतेने भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करण्याकरता, त्याचे हात मजबूत करण्याकरता आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे आजच्या या कार्यकारिणीतून इथून बाहेर जाताना हाच एक संदेश घेऊन तुम्ही बाहेर जायचं आहे. तुम्हाला कोणी कितीही नाउमेद करायचा प्रयत्न केला, आता एक वेगळ्या पद्धतीचं चाललंय की काय आहे, यांना काय मिळालं, लोकसभेमध्ये यांना किती मतं मिळाली, लोकसभेमध्ये यांची काय कामगिरी होती. तुम्ही त्याची चिंता करू नका. लोकसभेमध्ये देखील आपल्याला चांगली मतं मिळाली. हे सगळे तुम्हाला कार्यकर्त्यांना, तुमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याकरता हे सगळे डायलॉग मारले जातात. तुम्ही त्याचा परिणाम स्वतःवरती होऊ देऊ नका. बी कॉन्फिडंट अँड बी इन अग्रेसिव्ह मोड. आता एकदम डिफेन्सिव्ह मोड मध्ये जाण्याची तुम्हाला आपल्या मनामध्ये कोणी असं बोललं की आपल्या मनामध्ये खरंच का मोदीजींना खरंच कमी मतं मिळाली का, मोदीजी कमी पडले का, मोदीजींची हवा कमी झाली का, मोदीजींचं ग्लॅमर कमी झालं का. अरे मोदीजींचं ग्लॅमर कमी झालं असतं तर पुन्हा केंद्रामध्ये आपली सत्ता स्थापन झाली असती का. ही पुन्हा सत्ता स्थापन झाल्यामुळे या सगळ्या चोर उच्चख्यांच्या पोटामध्ये आता गडबड व्हायला लागलेली आहे. म्हणून आता ते तुम्हाला कुठल्या तरी अशा नॅरेटिव्ह मध्ये फसवण्याचा आणि अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही त्याला बळी पडू नका. आत्मविश्वासाने सामोरं जा. आत्मविश्वासाने सामोरं जा की भारतीय जनता पक्षाला हरवणारा आजपर्यंत कोणीही समोर उभा राहू शकलेला नाही आणि याच्या पुढेही उभा राहू शकणार नाही. 2014ला देवेंद्रजींनी आपल्याला असं म्हटलं होतं, ते एक वाक्य सांगते आणि तो जोश, तो आत्मविश्वास आणि ती ऊर्जा घेऊन येणारं सरकार हे युतीचं सरकार असेल या भावनेतूनच या सभागृहातून बाहेर पडा. देवेंद्रजी असं म्हणाले होते की जबड्यात घालूनी हात मोजतो दात ही आमची जात. काय म्हणाले होते? जबड्यात घालूनी हात मोजतो दात ही आमची जात. हे एवढं बोलून ते थांबले नाही, तर ज्यांनी ज्यांनी त्यांच्याबद्दल अवाच्य शब्द वापरले, ज्यांनी ज्यांनी सत्ता स्थापनेमध्ये गद्दारी केली, त्या सगळ्यांचे दात खिशात घालून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला सत्तेवर आणण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलेलं आहे. आणि याच्या पुढे देखील त्या शेराला कोणीही चॅलेंज देऊ शकणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळेजण देवेंद्रजींना टार्गेट करण्याकरता मैदानात उतरलेले आहेत. रोज उठून देवेंद्रजींचं नाव घेतल्याशिवाय यांचा दिवस उजाडत नाही. आपण देवेंद्रजींचे चेले आहोत. माननीय बावनकुळे साहेबांचा आदर्श आपल्या समोर आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या पाठीशी आहेत. माननीय अमितभाई शहा महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये रोज आपल्या सोबत आहे. आपल्याला भीती कोणाची आहे? त्यामुळे आता कोणी जर का तुम्हाला विकट हास्य करत तुमच्या समोर उभं राहिलं तर त्याचे दात नुसते पाडायचेच नाही, तर ते घशात घालण्याची ऊर्जा, शक्ती आणि हिम्मत या कार्यकारिणीच्या सभेतून घेऊन तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडावं अशी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.